नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लपडी सतरा आणि संसाराला खतरा अशा प्रकारच्या घटनेमुळे खुनाच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपण पाहतोय. अशीच काहीशी घटना पंढरपूर शहरात घडली. 14 वर्षापूर्वी लग्न झालं आणि 2 मुलं देखील झाले. मात्र तिचं मन संसारात काय रमलेलं दिसत नाही. तिचं एका तरुणाशी अनैतिक संबंध झाले आणि हा प्रकार नवऱ्याला समजताच त्याने संतापाच्या भरात तिचा गळा दाबून शेवट केलाय आणि मृतदेह चंद्रभागा नदीच्या पाण्यात फेकलाय. पंढरपूर नजीक असणाऱ्या गुरसाळे बंधाऱ्यासमोरील पुलाखाली दिनांक 12 मार्च रोजी एका अनोळखी महिलेचा पाण्यात सडलेला नग्न अवस्थेत एक मृतदेह ग्रामीण पोलिसांना आढळून आला होता. ओळख पटवण्यासारखी मृतदेहाची परिस्थिती नव्हती. त्यामुळे पोलिसांनी याकडे सुरुवातीला आत्महत्या असावी असंच पाहिलं. ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र या महिलेचा खून झाला असावा असा कोणताही पुरावा पोलिसांना आढळून आला नव्हता. त्यामुळे याकडे कुणीही गंभीरतेने पाहिलेले नव्हते. मात्र दिनांक 12 मार्च रोजीच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग दाखल झाली, ज्यामध्ये ऐश्वर्या हरी सर्वदी वय 35 राहणार मंगळवेडेकर नगर लिंक रोड पंढरपूर ही महिला राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या मिसिंगमध्ये नवरा हरी सर्वदी याने ओळखीसाठी तिच्या पायात पैंजण, डाव्या पायात काळा गोप तर डाव्या हातावर गोंधन असल्याचं नमूद केलं होतं. तर ती एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम देखील करत असल्याचं नमूद केलं होतं. एकीकडे पुलाखाली सडलेल्या महिलेची डेड बॉडी सापडते तर दुसरीकडे त्याच दिवशी मिसिंग दाखल झाली. पण ही बाब कुणाच्याही लक्षात आली नव्हती की ती महिला कोण होती आणि हा खून आहे की आत्महत्या ह्याबाबत कुणाच्याही लक्षात आलेलं नव्हतं. पण नीतीला हे मान्य नव्हतं. ग्रामीण पोलीस स्टेशनची महिला पोलीस अधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे यांना सहज बोलता बोलता सांगितले होते की पुलाखालील महिलेची ओळख अजून पटली नाही. तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे यांनी मृत महिलेचे वर्णन आणि पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या मिसिंगमधील महिलेचे वर्णन तपासले असता लगेच ओळख पटली. पण हा मृत्यू मर्डर आहे की आत्महत्या याचा कोणताच पुरावा नसताना केवळ आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा केलेला प्रयत्नच आरोपीला बेड्या घालण्यास पुरेसा ठरला आहे. कोणताही तिच्यावर वार नव्हता किंवा घाव नव्हता आणि कसलाही स्ट्रॉंग मेडिकल सर्टिफिकेट नव्हतं. त्यामुळे स्वतःवरून स्वर्ग गाठणं पोलिसांना कठीण होतं. यासाठी ही फाईल उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे साहेब यांनी स्वतःकडे घेत गुप्तपणे तपास सुरू केला. यासाठी पोलीस कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे यांनी पहिले ऐश्वर्या सर्वदे हिच्या मोबाईलची तपासणी केली असता नवऱ्यापेक्षा जास्त कॉल तिच्या बॉयफ्रेंडचे आल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा प्रियकराकडे वळवला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मग पोलिसांनी नवऱ्यावर संशय ठेवत नवरा हरी सर्वदे याची चौकशी सुरू करताच तो थोडा घाबरला आणि आपलं बिंग आता फुटणार आणि आपण जेलमध्ये जाणार या भीतीने सुरुवातीला त्याने पोलीस कॉन्स्टेबल सूरज हेंबाडे यांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवले आणि तो तिथेच फसला आणि त्यामुळे तोच आरोपी असू शकतो आणि यानेच हा खून केला असल्याचा संशय पोलिसांना बळावला. पोलीस कॉन्स्टेबल सूरज हेंबाडेंनी ही बाब वरिष्ठांना सांगून आपल्या ड्युटीतील असणारा सदरक्षण आहे हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवलं आणि पोलिसांनी त्याच्यावर सापळा रचत त्याचा तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला. खरं तर त्याला माहीतच नव्हते की आपल्या बायकोचा मृतदेह पोलिसांना अनोळखी म्हणून मिळाला होता आणि त्यांनी 12 तारखेलाच त्याची विल्हेवाट लावली होती. मात्र नवरा हरी सर्वदे हा याच पुलावरून सारख्या फेऱ्या मारत होता. मृतदेह अजून कसा वर आला नाही आणि तो सापडला का नाही, त्यामुळे त्याच्या मोबाईलचे लोकेशन या ठिकाणी अनेक वेळा आढळून आले. त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने त्याला ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू केली होती. मात्र तो पळून गेल्याचे समजले.
त्यानंतर तो त्याच्या बहिणीकडे सापडला. त्याला ताब्यात घेताच त्याने DYSP प्रशांत डगळे साहेबांसमोर आपला गुन्हा लगेच कबूल केला. त्यानंतर पोलीस तपासात जे समोर आलं ते खूपच खतरनाक होतं. एका चित्रपटाला देखील लाजवेल असे थंड डोक्याने केलेला खून आणि पुरावे नष्ट करण्यासाठी वापरलेला बुद्ध्यांक हा गुगल यूट्यूबवरून सर्च केलेले फोटो व्हिडिओ समोर आले. मागील काही दिवसामध्ये आपल्या बायकोची काही व्यक्तींसोबत अनैतिक संबंध असल्याचे त्याला समजले होते. यासाठी थंड डोक्याने तिचा मोबाईल हॅक करून तिचे चॅटिंग कॉम्प्युटरला बघत होता. तर त्याने तिला मारण्यासाठी कोणतेही हत्यार वापरले नाही. फक्त त्याने 2 पोत्याचा भोद शिवून आणला आणि तो घरात ठेवला. 7 मार्च शनिवार दुपारी 12 वाजलेले. ऐश्वर्यासाठी शनिवार हा शेवटचा दिवस ठरला. तिचे चॅटिंग बघून संतापलेला नवरा हरी सरवदेसोबत तिचे वाद झाले. त्याने तिला किचनमध्ये जाऊ दिले आणि पाठीमागून जात नवऱ्याने तिच्या तोंडावर चादर टाकून जागीच तिचा गळा दाबून खलास केली. 3 वाजता मुलं शाळेतून येतील यासाठी त्याने मोठ्या शितापाने तिचा मृतदेह मुडपून टीव्हीच्या बॉक्समध्ये ठेवला. मुलं शाळेतून येताच त्यांना बाहेर जेवायला म्हणून आणले आणि दिवसभर बाहेरच फिरवून रात्री 10 नंतर घरी आणले. कंटाळलेली मुलं रात्री 10 नंतर झोपी गेली. मग हरीने पत्नी ऐश्वर्याचा मृतदेह पोत्याच्या भोदमध्ये भरला आणि घरात जवळच असणाऱ्या अंधाऱ्या जागी निघून मध्यरात्री पुरला. पण त्याचं मन त्याला साथ देत नव्हतं. त्याला वाटायचं मृतदेहाला कुत्रे उकरून काढतील. यासाठी त्याने पहिले मोटारसायकलला कॅरेज बनवून घेतले. मग 9 मार्चला त्याने पुरलेला मृतदेह बाहेर काढून त्याच पोत्यात मोटारसायकलवरून गुरसाळे बंधाऱ्यासमोर आणले. मग तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर अत्याचार करून तिचा कुणीतरी खून केला असावा असं भासवण्यासाठी त्याने तिचे कपडे काढून मृतदेह पुलावरून पाण्यात फेकला. या खुनाचा कोणताही पुरावा नसताना DYSP प्रशांत डगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुरेश हेंबाडे यांच्या बुद्धिमत्तेमुळे हा खून उघडकीस आला हे नक्की. त्यामुळे गुन्हेगार कितीही चतुर असला तरी पोलिसांची चाणाक्ष नजर, बुद्धिमत्ता खूप मोठी असते हेच पंढरपूर पोलिसांनी दाखवून दिले.